केंद्र ओ असलेल्या वर्तुळात जेव्हा AB ही केंद्रापासून 8 सेमी अंतरावर आहे, जर AB बरोबर 30 सेमी असेल तर त्रिकोण AOB ची परिमिती केली। बघा हा प्रश्न कसा सोडवायचा आहे। आता हे वर्तुळ आहे आणि हे वर्तुळ केंद्र आहे, याला आपण O नाव दिले। इथे जीवा काय आहे, जीवा A आणि B आहे आणि वर्तुळ केंद्रापासून जे अंतर आहे जे वेच ते आहे 8। म्हणजे ही जीवा जर 30 सेंटीमीटर आहे तर हा लंबाने ह्या जीवेचे दोन भाग होतात सारखे, म्हणजे हा 15 येईल आणि हा 15 येईल। इथे पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण ही कर्ण बाजू काढून घेऊ शकतो, म्हणजे त्रिज्या काढू शकतो। मग बघा 15 चा वर्ग आहे 225 आणि 8 चा वर्ग आहे 64। 225 आणि 64 ची बेरीज केली तर होतील बघा 289। 289 हा 17 चा वर्ग आहे, म्हणून कर्ण येईल 17। आपल्याला परिमिती काढायची सांगितले AOB ची, म्हणजे या पूर्ण त्रिकोणाची। बघा हा जर त्रिकोण आपण जोडून घेतला तर हे हा कर्ण आणि हा कर्ण म्हणजे त्रिज्या सारखी असल्यामुळे सारखे असतील आणि हे 15 15 30, 17 आणि 30 याची जर आपण बेरीज केली तर आपलं उत्तर येईल 64 सेंटीमीटर, याची परिमिती असेल।